नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आहे 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट रोजी 2 महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या म्हणजे खुशखबर लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. पहिली बातमी म्हणजे अखेर तो जी-आर आहे ना, तो आलेला आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली होती, परंतु त्यांना एकही जो हप्ता आहे तो हप्ता भेटलेला नव्हता. म्हणजे त्यांना मे महिन्याचा हप्ता भेटलेला नव्हता. त्यानंतर जून महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांना भेटलेला नव्हता. तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे या लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे ना, तो बंद होणार आहे. तुमचंही नाव याच्यात आहे का? ते एकदा आपण ते तपासून बघणार आहोत. त्यामुळे ह्या 2 बातम्या खूप महत्त्वाच्या आहे आज 1 ऑगस्ट रोजी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, अखेर तो जी-आर आला. ई-के-वाय-सी पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना मिळणार ₹1500. यादीत तुमचे नाव आहे का? बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने ई-के-वाय-सी आणि लाभार्थी पडताळणी पूर्ण केल्यानंतर 1,66,00,000 पात्र महिलांची अंतिम यादी तयार केली होती. बघा, तुम्ही मला इथे प्रश्न विचारत होता, की "सर, आम्हाला मे महिन्याचा हप्ता इथे भेटलेला नाही. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता सुद्धा आम्हाला भेटला नाही." तर त्याचं नेमकं कारण काय? आम्ही के-वाय-सी सुद्धा इथे पूर्ण केलेली होती. आमचं सर्व इथे क्लिअर आहे. तरी आम्हाला जो 2 हप्त्याने तिथे भेटले नव्हते. तर मी तुम्हाला तेव्हाही सांगत होतो, की पडताळणी जी आहे ना, ही सुरू होती आणि याच्यामध्ये सुद्धा ते सांगितलं, की पडताळणी जी आहे ना, ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळ-जवळ 1,66,00,000 ज्या पात्र महिलांची अंतिम यादी आहे ना, ही आता तयार झालेली आहे. म्हणजे त्यांना आता पुढील जे हप्ते ना, हे सुरळीत त्यांच्या अकाउंटवरती ते जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जांची पडताळणी प्रलंबित होती किंवा ई-के-वाय-सी अपूर्ण असल्याने लाभ अडकलेला होता, त्यांच्यासाठी आता चित्र इथे स्पष्ट झालेलं आहे. सरकारने अंतिम डेटाबेस इथे तयार केल्यामुळे पुढील हप्त्याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी-बी-टीद्वारा जमा करण्याचा मार्ग इथे मोकळा झालेला आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला मागे जे हप्ते आहे ना, हे हप्ते इथे भेटणार नाहीये, असं तरी सध्या तरी इथे वाटतंय. त्याच्याबद्दल त्यांनी अजून माहिती जी आहे ना, ती सांगितली नाही. परंतु इथून पुढचे जे हप्ते ना, हे हप्ते तुम्हाला सुरळीत इथे झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला आता जुलैचा जो हप्ता आहे ना, हा हप्ता तुमच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. त्यामुळे ही आनंदाची बातमी इथे लाडक्या बहिणींसाठी इथे असणार आहे. त्यानंतर बघा, इथे ई-के-वाय-सी केल्यानंतर जवळ-जवळ 66,00,000 लाभार्थी जे आहे ना, हे वगळलेले आहेत. महिला व बालविकास विभागाने संपूर्ण राज्यभर ई-के-वाय-सी आणि लाभार्थी पडताळणी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेनंतर 66,00,000 लाभार्थी योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. यामध्ये अनिवार्य ई-के-वाय-सी पूर्ण न केलेल्या महिला, अपात्र लाभार्थी तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे नोंदणी झालेल्या अर्जांचा समावेश आहे. बघा, या ठिकाणी 66,00,000 ज्या लाडक्या बहिणी आहे ना, या इथे अपात्र इथे झालेल्या आहेत. त्यामध्ये इथे ज्या अपात्र महिला लाभार्थी असेल, जसे चुकीच्या माहितीची आधारे नोंदणी केलेली असेल, अशा सर्वांचा जे इथे ना समावेश आहे. सरकारच्या माहितीनुसार अंतिम छाननीनंतर 1,66,00,000 महिलाच या योजनेसाठी ते पात्र ठरले असून भविष्यातील सर्व लाभार्थी याच लाभाचे अंतिम यादीतील महिलांना इथे मिळणार आहे. म्हणजे यानंतर कोणताही जो लाभ आहे ना, फक्त याच लाभार्थी महिलांना इथे भेटणार आहे. यानंतर कुठल्याही महिला ज्या आहे ना, त्यांना इथे भेटणार नाही. म्हणजे 66,00,000 इथे लाभार्थी जे आहे ना, ते इथे अपात्र इथे करण्यात आलेले आहे आणि इथून पुढचा जो लाभ आहे ना, फक्त इतक्याच महिलांना इथे भेटणार आहे. आता वळूया महत्त्वाच्या बातमीकडे, ते म्हणजे या लाडक्या बहिणीचे जे पैसे नाही तिथे बंद होणार आहे. तुमचंही नाव या यादीत आहे का? बघा, या ठिकाणी जी न्यूज आहे ती म्हणजे कशी असणार आहे, की जळगाव जिल्ह्यामध्ये काय झालेलं होतं, की खूप साऱ्या ज्या लाडक्या बहीण ना, या लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरल्या होत्या आणि त्यांनी एक महत्त्वाची बातमी इथे सांगितलेली होती, की सरकारच्या धोरणानुसार जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजना किंवा एखाद्या जर योजनेचा जो लाभ आहे ना, हा घेत असेल तर अशा महिलांची नाव या योजनेतून जे आहे ना, वगळण्यात येणार आहे. आता जळगावची सुद्धा आपण इथे बातमी बघणार आहोत आणि त्यानंतर ज्या लाभार्थी म्हणजे येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाभार्थी महिलांचं वय हे 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल, त्यांना आता या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद झालेला आहे. हो, तुम्ही खरं ऐकलं. कारण की याची जी अट आहे ना, ती 21 ते 65 वयोगटापर्यंत आहे आणि ज्यांचं 65 पूर्ण झालेलं असेल, म्हणजे 66 मध्ये पदार्पण केलेलं असेल, त्यांना आता या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे बंद होणार आहे आणि त्यांनी दुसऱ्या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे घेण्यात यावा. म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल, अशा योजनेचा तुम्ही जो लाभ आहे ना, तो पुढे तुम्ही घेऊ शकता. आता या पार्श्वभूमीवर आता जळगाव जिल्ह्यातील 2,000 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे नाकारलेला आहे. एकाच वेळी योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार असल्याचे शासनाने धोरण असल्याने या महिलांनी हा निर्णय घेतला असल्याची इथे माहिती समोर आली आहे. आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो म्हणत जिल्ह्यातील तब्बल 2,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ इथे नाकारला आहे. त्यांनी तसा अर्ज जिल्हा व बालविकास विभागाकडे त्यांच्या अधिकाऱ्यांकडे इथे सुपूर्द केलेला आहे. म्हणजे जसं की
पहिले त्यांनी सांगितलेलं होते, की तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा इथे लाभ घेऊ शकता. म्हणजे जसं की तुम्ही एक तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्या किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. तर त्या लाडकी बहिणीने काय केलेलं आहे, की लाडकी बहिणीचा जो लाभ आहे ना, तो इथे नाकारला आहे आणि त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा जो जो लाभ आहे ना, तो इथे त्यांनी घेण्याची सुरुवात केलेली आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया त्या कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.